नमस्कार, प्रणाम मंडळी. अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी तुम्हाला मशरूम मसाला दाखवलाय. आज दाखवणार आहे पनीर मसाला. पनीरच्या सर्व भाज्या तुम्हाला दाखवणार आहे, पण थोड्याशा ब्रेकने दाखवणार आहे. मध्ये मध्ये मी तुम्हाला पालेभाज्या दाखवणार आहे, कारण आता हिवाळा चालू झालाय. पालेभाज्या खूप सुंदर येतात, त्यामुळे मध्ये मध्ये पालेभाजी, मध्ये मध्ये पनीर, अशा भाज्या एकत्र करून मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण कृती आणि साहित्य बघूया पनीर मसाल्याचं. मंडळी, आपण करणार आहोत पनीर मसाला. हे पनीरचे तुकडे करून घेतले आहेत. हे 100-150 ग्रॅम पनीर आहे. एक टोमॅटो घेतला आहे चिरून. ही मगज काजू ग्रेव्ही आहे आणि ही ग्रेव्ही बनवून घेतली आहे. कांदा, टोमॅटो, गरम मसाला म्हणजे आपले खडे मसाले सगळे, तमालपत्र, दालचिनी, बडी वेलची, साधी वेलची, लवंग, हे सगळे एकत्र करून मी हा मसाला बनवून घेतला आहे. आणि हे आलं लसूण पेस्ट आहे. आता आपण कृती करायची. मंडळी, आता आपण कृती करून घेणार आहोत. ही कढई परत ठेवली आहे गॅसवर. एक डाव तेल घातला आहे. जिरं घालून घेणार आहे. तेल तापलेलं आहे. याच्यात फक्त जिरं घालून घ्यायचं आहे. खडा मसाला कुठलाही नाही घातलाय. हे आलं लसूण पेस्ट घातले. पनीर मसाला एकदम हॉटेलसारखी भाजी होणार तुमची. याच्यात मी हे एक टोमॅटो घेतला आहे. मध्ये चांगला लागतो जरा पनीर मध्ये, म्हणून मी हा एक घेते. तुम्हाला हा हवा असल्यास घाला, नको असल्यास नका घालू. एक काजू मगज ग्रेव्ही मी करून घेतली आहे, ती घालते आहे. आता ही फ्राय करायची. जरा हे तेल सुटलं पाहिजे. हे काजू आणि मगज हे फ्राय झालं पाहिजे. यालाही आपण लाल तिखट घालत नाहीये, वरून घालणार आहे. आता गॅस थोडा बारीक करायचा आहे. आता आपण ही बनवलेली ग्रेव्ही घालून घ्यायची आहे. कांदा, टोमॅटो आणि खडा मसाला, ही अशी ग्रेव्ही आहे. याच्यात पण थोडंसं आलं लसूण मी घातलं आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे. आता याच्यात कलरवालं लाल तिखट घालून घेतलं आहे. आता ही ग्रेव्ही परतायची. याला तेल सुटलं पाहिजे. आता याच्यात मी धना जिरा पावडर घालून घेत आहे. एक चमचा धना पावडर घातली. एक चमचा जिरा पावडर घातली. आणि हा किचन किंग मसाला 1 चमचा घातला. आता ह्याला मीठ घालून घ्यायचंय. मीठ अंदाजाने आत्ताच घालायचं. पनीर मी तळून घेतलं नाहीये, नुसतं घेतलेलं आहे. कारण पनीर जर तळून घेतलं तर त्याला हा मसाला लागत नाही. पनीर नुसतंच खावं लागतं आपल्याला ते. म्हणजे हा मसाला पनीरमध्ये शिरत नाही. आता हा फ्राय झाला आहे. तेल सुटायला लागलं आहे बाजूनी. ह्याची खूण सांगते तुम्हाला. कढईला तो बाजूनी सुटत जातो मसाला आणि तेल दिसायला लागतं. आता ह्याच्यात मी तेल कमी घातलंय. जरा 1.5 पळी तेल घातलं असतं तर हे तेल वरून दिसलं असतं. आता हे पनीरचे तुकडे घालून घेत आहे. आणि आता हे हलक्या हाताने फक्त फ्राय करायचं आहे आपल्याला. म्हणजे पनीर आणि ती ग्रेव्ही असं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण पनीर तुटू शकतं, म्हणून एकदम हलक्या हाताने घ्यायचं. ह्याला कालथा वापरायचा खरा. मी आज चमचा वापरला आहे. कालथ्याने ते तुटणार नाही. आणि याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे. आता घरी बनवा पनीर मसाला. याच्याबरोबर पोळी खा, पराठा बनवा, रोटी बनवा. फुलक्याशी पण छान लागतो ही भाजी. आता ही मात्र गॅसवर एक 10 मिनिटं बारीक गॅसवर अशीच ठेवायची.
याला हलवायची नाही, ही अशीच राहू द्या. पाणी कमी वाटलं तर पाणी घालत चला फक्त थोडंसं, म्हणजे पनीरमध्ये हा मसाला सगळा लागून राहील, लागेल, आत शिरेल आणि मग आपली तयार झाली पनीर मसाला. आता आपली मंडळी ही भाजी तयार झाली आहे. आपण वरून फक्त मी हा गरम मसाला घालणार आहे. 1 चमचा, छोटा चमचा घातला आहे. गरम मसाला तुमच्याकडे असेल त्या कंपनीचा तुम्ही घाला, घरी बनवला असेल तर घरी घाला. हे लिंबू घालणार आहे थोडंसं. आणि कोथिंबीर घालणार आहे. आपल्या अशी पनीर मसाला भाजी तयार झाली आहे. याचं मी जे वाटण घातलं, टोमॅटो, कांदा, ते तुम्हाला मशरूम मसाला मी दाखवला ना, तेव्हाच मी तो मसाला जास्ती करून ठेवला. जेव्हा मशरूम मसाला करायचा तेव्हा तो मसाला थोडा जास्ती करून ठेवायचा आणि मग हा लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पनीर मसाल्याची भाजी होऊन जाते. आता अशा रीतीने आपला तयार झाला आहे पनीर मसाला. आता आपली भेट पुढल्या व्हिडिओत होणारच आहे. पनीरची भाजी नसेल, पनीरच्या सर्व भाज्या मी तुम्हाला दाखवणार आहे, पण थोड्या ब्रेकनी दाखवीन, कारण रोज तीच भाजी कोणी खाणार नाही घरामध्ये. अशा रीतीने आपला पनीर मसाला तयार झाला आहे. कोथिंबीर घालून घेतली आहे, अजून थोडीशी घालत आहे. मिरच्या फ्राय करून घेतल्या आहेत. तुम्हाला हवी असल्यास ही खाऊ शकता, कारण ही थोडीशी कमी तिखट भाजी असते. आणि लिंबू ठेवला आहे. अशा प्रकारे पनीर मसाला तयार झाला आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. धन्यवाद.